मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय। मात्र याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता। अखेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांआधी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा 2000 वर्षापूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा पुण्यातील नाणेघाटात सापडला आहे। एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची पहिली अट म्हणजे ती भाषा अगदी पुरातन म्हणजे 2000 वर्षापूर्वीची असल्याचा पुरावा असणं गरजेचं असतं आणि हाच पुरावा मराठी भाषेकरिता मिळाला आहे। तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या नाणेघाटातील एका लेण्यांमध्ये या लेण्यांच्या दगडभिंतीवर सातवाहन काळातील एक शिलालेख कोरलेला असून हाच पुरावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे। आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा